डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला जामीन। मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर। जन्मठेपेच्या शिक्षेलाही न्यायालयाकडून स्थगिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल पुढील वर्षीच वाजण्याची शक्यता। 20 जिल्हा परिषदा 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। SIR पूर्ण झाल्यावरच निवडणुका लागण्याचे संकेत। सार्वजनिक हितासाठी मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार। मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अधिकारांबाबत नवी स्पष्टता। मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात मोठी वाढ। एकनाथ शिंदेंसमोर वाजलं भलतंच वंदे मातरम। ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमात अजब प्रकार। वंदे मातरम ऐवजी वाजलं हिंदी चित्रपटातील गीत। इथून पुढे आयोजकांनी काळजी घेतली पाहिजे, शिंदेंनी खडसावलं। शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर। ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला एकही भाजप नेता नाही। निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही गणेश नाईक, माधुरी मिसाळ गैरहजर। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर। नाशिकमधील खड्डे, रस्ते आणि खोदकामांचा घेणार आढावा। मुख्यमंत्री प्रशासनाची करणार कान उघडणी। SIR आणि सिंहस्थाच्या तयारीचीही घेणार माहिती। तुकाराम मुंढेंच्या FDAला मुंबई हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड। स्वीट शॉपला द्यायला लावली 5 लाखांची भरपाई। 98% नियम पाळूनही पुण्यातील गुरु नानक डेअरीचा परवाना केलेला निलंबित। उद्यापासून मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई। रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर चालकांना RTOचा इशारा। पहिल्यांदा मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस, नंतर लायसन्स होणार निलंबित। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला यश। झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा।